भाम भोल्या भाल्यांना फुटला घाम याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती भेगे में बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला नवतेचं अफजल खान नवतेचं अफजल खान चिता जागता जणू सहिताने कर बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून कौतिक झालं दरबाराचे खान निघाला मोठ्या दुर्मित महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ काय म्हणाल रायबा मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु भ्याडपणे पडून जाऊन या मराठी मूर्खाचा स्वाभिमान गमावता कामा नये अशा वाघिणीचा आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत कसा ठेचावा डोक्यात नेहमी भेटीचा धागा सांगावा प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्यासी नाही जाणीव शेतीची आणि करेल काही कल्पना युक्तीची भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता